वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोटनेक कटिंग करणार आहे आणि पुढं आपण कटोरी पॅटर्न घेतला आहे. हा अस्तर आहे, हा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज आपला नेटचा आहे आणि साईज आपली 34 आहे आणि नेटवाला बोटनेक आपण आज कटिंग करणार आहे आणि शिवणार पण आहे. अस्तरचा पॅटर्न आपला गोल येणार आहे ह्या पद्धतीनं आणि ही नेटला आपण हे पॅटर्न बनवणार आहे. इथं बटन येणार आहे आणि हाताला फुगा बाही घ्यायची आहे आणि बाहीला पुढं झालर पण आपल्याला बनवायची आहे. आणि आता माप कशी घ्यायची बघा. जी तुमची उंची असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. शोल्डरचा अर्धा घ्यायचा आहे. छाती 34 आहे, त्यात 2 इंच प्लस करायचं. 36 होतं, 36चा चौथा काढायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग आपले 10.5 छाती येते. कमर 28 आहे भागिले 4 7 येते. 2.5 इंच शिलाई मार्जिनिंग 9.5 आपली कमर येते. शोल्डर पट्टी जी असेल त्यात 1 इंच प्लस करायचे. माझी 3.25 येते. मुंडा 7 आहे, त्यात अर्धा इंच आपण प्लस केला. 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मुंडा आपला 9 येणार आहे. हे आपलं मागील भागाचं पूर्ण माप होतं. चला आता आपण माप कपड्यावर आकायला घेऊया. उंची आपण 14.5 इंच घेतली. मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेते आणि आपली उंचीची लाईन आखून घ्या. आपला शोल्डर 15 आहे, त्याचा अर्धा करायचा आहे किंवा भागिले 2 करायचं. आपलं काय येणार आहे 7.5 इंच. पूर्ण आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर घेतले तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि छाती लाईन आखून घ्यायची आहे जसं मी दाखवते त्याप्रमाणे आणि मुंडा लाईन पण आखून घ्या. कमर आपली 9.5 इंच, छाती आपली 10.5 इंच, 2.5 इंचाला एक मार्किंग, 1 इंच मुंडा उतार. हे आपलं शोल्डर बोटनेकचं सूत्र आहे. शोल्डर पट्टी मी 3.25 इंच घेतली आहे आणि जो आपला मुंडा लाईन राहिली त्याचा मध्य काढला आणि अर्धा इंच आतमध्ये एक मार्किंग केली आणि क्रॉस लाईन आखून घेतली आणि मुंडा शेप दिला. आता इथं आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे गोलाई. ह्याला मुंडा गोलाई बोलतात. तर ही थोडी जास्त आहे, तर तुम्हाला शेप असा मी दाखवते ह्याप्रमाणे थोडासा शेपमध्ये चेंज करायचे, तर ती 9 येते. जो राहतो तो आपला गळा आहे. शोल्डर पट्टी जेवढी तुम्हाला हवी तेवढी घ्यायची आहे, बाकी राहतो तो गळा आहे आणि गळा तुमच्या आवडीप्रमाणे 3चा 3.5चा 4चा गळा उंची तुम्ही घ्या. कमरेखालील पट्टी 2.5 इंचाची, मी त्यात 1 इंच प्लस करते. 3.5 इंचाची घेतली आणि जेवढा आपला गळा रुंदी आहे तेवढीच मी खाली बॉक्स बनवलाय आणि गोल गळ्याचा शेप देते. हा आपला अस्तरचा गळा झाला आणि इथं 1.5 इंच मी एक मार्किंग केली आणि हा आपला नेटचा गळ्याचा शेप झालाय. आता आपण हे दोन्ही पण नाही कट करणार आहे, आपण फक्त बाहेरून मी दाखवते ह्याप्रमाणे आपल्याला शेप कट करायचं आहे. आपलं पाठीमागील भाग कटिंग करून कंप्लीट आहे. हे बघ, पुढील भाग आपण कटोरी कट करणार आहे. शोल्डर मी 6 इंच, मुंडा मी 7 इंच घेतलाय. योग उंचीमध्ये अर्धा इंच प्लस करून 12 इंच घेतले. कमर मागील जी आहे तीच घेतले. छाती 34 आहे भागिले 4 केलं 8.5. 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण 10 इंच छाती घेतली आहे. डबल कपडा करून घेतलाय. शोल्डर 6 इंच, 3.25 इंच आपली शोल्डर पट्टी घेतली. जो राहतो तो आपला गळा आहे. योग उंची 12 इंच, सरळ लाईन आखून घेतली. कमर 9.5, छाती 10 इंच, ही पण लाईन आखून घेतली. हे 6 आहे, त्यात 1 इंच प्लस करून 7 इंचावर आपण मुंडा लाईन घ्यायची. आपल्याला छाती लाईन आखून घेतली, मुंडा लाईन पण आखून घ्या आणि आता मुंड्याचा शेप द्या.
आता मुंड्याचा सेप मागील आपण 9 दिलाय, पुढचा आपल्याला 10 पाहिजे, तर हा मोजायचा आहे. आता हा जास्त आहे, तर मग सेप असा मी दाखवते ह्याप्रमाणे बदलायचं आहे. आता हा 10 येतोय. इथं आपल्याला छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. माझा 5.5 येतोय. आपण जेवढी गळ्या रुंदी ठेवली तीच खाली घेणार आहे आणि एक बॉक्स आखून घेणार आहे. साईड पीससाठी 5 इंचावर एक मार्किंग केली. इथं आपल्याला मी 2.25 इंच घेतले आणि गळ्यात आपल्या साईड पीसचा सेप दिलाय. हे बघा, मी 2.25 घेतले. 2.5 पण घेऊ शकता, 2.25 2.5 आवडीप्रमाणे तुमच्या. आणि आता तंतोतंत कटिंग करायचं आहे. आपला साईड पीस, कटोरीसाठी साईड पीस लागतो, तो आपल्याला असा ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. हे बघा, साईड पीस मी पाठीमागच्या भागावर असा ठेवला आणि आता खाली योकपट्टी आपल्याला किती लागणार आहे आपण इथं मार्किंग करून घेणार आहे. आपल्याला इथं 2.25 इंचाची योकपट्टी लागणार आहे, तर इथं 2.25ला एक मार्किंग केली. आपल्याला योग रुंदी 9 इंच घ्यायची आहे. जी 2.25 टाकले तीच इकडे टाकायचे. सरळ लाईन आखून घ्यायचे आणि अर्धा इंच वर जायचं आहे तुम्हासने. आपला योग सेप कंप्लीट झाला. आता योग कटिंग पण करून घ्या. आपली योगपट्टी कटिंग करून झाले. आता तुमचा हा साईड पीस आणि योगपट्टी इथं अशी येणार आहे. आपण एवढा कपडा वर सोडला आहे, शिलाईमध्ये तो मायनस होणार आहे. आपण नॉर्मली कटोरी ब्लाऊज कटिंग करताना जी कटोरी वापरतो तीच आपण इथं घेतले. कटोरीत आपण काही बदल करत नाही. बोटनेकसाठी आहे तीच कटोरी वापरली जाते, फक्त साईड पीसमध्ये आपण बदल करतो. हे बघा, परफेक्ट जी नॉर्मली तुम्ही कटोरी जी वापरता तीच घ्यायची आहे. आता बोटनेकसाठी तुम्हासनी बाही रुंदी किती घ्यायची, तर छातीचा 4था घ्यायचे, त्यातून मायनस करायचं नाही. आणि बाही लांबी तुमची जेवढी आहे तेवढी. आणि मी फुगा बाही घेणार आहे म्हणून मी 2.5 इंचाला मार्किंग केले. मी ब्लाऊजचा कपडा डबल पिना लावून मी व्यवस्थित करून घेतला आहे. आणि त्याच्यावर तुम्हासनी अस्तर व्यवस्थित ठेवायचं आहे. हे बघा, आणि मी पिना लावून व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज एकत्र केला आहे. आणि आता मी थोडा गॅप ठेवून ब्लाऊजचा कपडा कट करते. आता इथं आपल्याला फक्त ब्लाऊजचा कपडा म्हणजे जे नेटचा गळा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. इथला तुमच्या आवडीवर आहे, 1 इंच, अर्धा इंच किंवा जास्त पण तुम्ही ठेवू शकता. मी 1 इंचाचा सेप फिरवला आहे. हे बघा, आणि आता फक्त आपण ब्लाऊजचा कपडा कट केला आहे. तुम्हासनी अस्तरचा गळा जर मोठा वाटत असेल तर तुम्ही इथे छोटा करू शकता. मी 3.5चा करून घेते आणि गोल सेप दिला आहे. अस्तरचा सेप मी छोटा केला आहे. आणि इथं आपल्याला बटन आणि आई बसवणार आहे आपल्याला तिथं. हे बघा, मी हा गोल गळा अस्तर ब्लाऊजचा कपडा बाजूला केला आणि फक्त अस्तरचा मी गळा लास्टला कट केला आहे. आणि हे आपला असा येणार आहे. हे बघा, ही बाही आणि बाकीचे पीस मी डबल असे कट करून घेतले आहेत. हे बघा, आता आपल्याला दोन्ही गळे वेगवेगळे शिवायचे. मी अस्तरचा गळा गोल घेतला आहे आणि त्याला मॅचिंग वर्कला मॅचिंग अशी पट्टी मी कट केली आहे. आणि तिरक्या पट्ट्या कट करून घेतलेत. पट्ट्या एकमेकाला मी जोडून पण घेतल्या. आणि आपण गोल गळ्याला पायपिंग कशी घेतो त्या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण गळ्याला पट्टी अटॅच करायची आहे. मी गळ्याला पायपिंग कशी बनवायचा याचा व्हिडिओ मी आधीच बनवला आहे. मी ह्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईल, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू पण शकता. ब्लाऊजला पायपिंग कशी बनवायची हे बघा, ह्या पद्धतीने पायपिंग आपल्याला बनवायची आहे. आपला ही पायपिंग नेटच्या आतमध्ये असणार आहे, त्यामुळे जरा जाडी बनवायची, तर तो नेटमधून व्यवस्थित क्लिअर दिसेल, लुक छान येईल त्याचा. मी जरा जाडीच पायपिंग ठेवते. आपली पायपिंग लावून अस्तर कंप्लीट आहे. आता याला आपल्याला जे बटन लावणार आहे ते बटन अटकवायसाठी जी नॉड लावायची ती नॉड मी आता बनवते. हे बघा, ही तुम्हासनी 2 इंच किंवा 2.5 इंच तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे.
आणि गळ्याला पूर्ण नेटचीच पट्टी आपल्याला लावायची आहे. नेटच्या गळ्याला, ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला त्याच कलरची पट्टी अटॅच करायची आहे. मी 1 इंच पट्टी घेतली आहे, तिरक्या पट्ट्या घेतलेत आणि अशी डबल करून मी पूर्ण पट्टीला शिलाई मारून घेते. हे बघा, एक्स्ट्रा कपडाचा कट करून काढा. आता मी पट्टीच्या पाठीमागं, दाबाच्या पाठीमागच्या साईडला बोट ठेवते. आपल्याला पट्टी गोल बनवून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण पट्टी मी अशी दाबाच्या पाठीमागं बोट ठेवून अशी बनवून घेतली आहे. आणि अशा मी एक 2.5 इंचाची आणि एक 2 इंचाची, तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे ती पट्टी पहिला इथं अटॅच करून घ्यायची आहे. हे बघा, इथं आपलं बटन ह्यातमध्ये अटकणार आहे. हे बघा, पहिला पट्टी लावून घेतली मी. जी आपण नॉड बनवली होती ती पहिला मी अटॅच केली. आणि आता आपल्याला जी आपण पट्टी बनवली आहे नेटची, ती पट्टी आता अशी गळ्याला नॉर्मली फिरवायची. कुठं चुनी नाही टाकायची, काही नाही टाकायची. फक्त हे बघा, इथं मी छोटीशी चुनी पकडली होती. फक्त गळ्याबरोबर पट्टी फिरवायची आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे. पूर्ण गळ्याला आपण फक्त खाली एक ठिकाणी चुनी घेतले. पूर्ण पट्टी आपण आरामात हळूहळू फिरवली आहे. कुठंसुद्धा चुनी घेतली नाही आहे. आता हे बघा, हे पट्टी फोल्ड केली तर आतला कपडा बाहेर डोकवतो, तर मी एक एक धागा पूर्ण कपडा कट करून काढते. हे बघा, ह्या पद्धतीनं पूर्ण गळ्याचा मी एक्स्ट्रा कपडा कट करून काढते आणि आपल्याला पूर्ण गळ्याला असे कट द्यायचे आहेत. मी दाखवते ह्याप्रमाणे. आता आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई माराय तुम्हाला त्रास होईल, कारण की आपण पट्टी नेटची छोटी घेतली. कारण ती मोठी घेतली तर गळ्याला ती कम्फर्टेबल दिसणार नाही, कारण ते नेटचा गळा आहे. तर इथं तुम्हाला दाब शिलाई माराय त्रास होईल, पण व्यवस्थित दाब शिलाई मारून घेतली तर गळा फिनिशिंगला खूप छान बनेल तुमचा. आता दाब शिलाई मारून झाली की आपल्याला फिनिशिंग शिलाई एक द्यायची आहे. फक्त इथं चुनी व्यवस्थित तुम्हाला ती स्वतःच चुनी बनते, ती आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे फक्त. हे बघा, आणि जिथं आपण बटन लावणार आहे तिथं पण एक चुनीसारखं आपल्याला व्यवस्थित, हे बघा मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला, तो कपडा ॲडजस्ट करून आतमध्ये ढकलायचा आहे, बाहेर डोकवला नाही पाहिजे. हे बघा, आपला गळा पूर्ण बनवून तयार आहे नेटवाला. हे बघा किती सुंदर समान एकसारखी पट्टी आली. कुठलाही, हे बघा, वरून तो असा दिसतोय आपला. हा असा अस्तर खाली येणार आहे, त्याच्यावर हे नेटचा मागील भाग आपण ठेवणार आहे. आता तुम्हाला पिना लावून घ्यायचेत अस्तरला आणि ब्लाऊजला, आणि पूर्ण चारी बाजूनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आणि इथं मी तंतोतंत ठेवले अस्तर आणि ब्लाऊज शोल्डरला. मागं पुढं मी पहिला केलं होतं, पण नंतर मी तंतोतंत केलं आहे. आणि सगळा एक्स्ट्रा कपडा मी कट करून काढला. इथं आपलं बटन येणार आहे. हे बघा, आता आपण ट्रक्स टाकू कमरेवरचे. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनिंगसाठी ठेवले, तेवढा त्या ठिकाणी एक मार्किंग करायचे आणि बाकीचा कपड्याचा मध्य काढायचं आहे. आणि नॉर्मली आपण जसं ट्रक्स घेतो त्या पद्धतीनंच ट्रक्स घ्यायचे आहेत. आणि कमरेला आपण अशी पट्टी लावून घेणार आहे. आपला पाठीमागचा भाग पूर्ण बनवून तयार आहे. हे बघा, कुठंसुद्धा आपण शिलाई नाही मारलेली, इथं शिलाई मारायची पण नाही. आपला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा खेचला जातो. हे बघा, आता पुढं आपण कटोरी घेतले तर आपल्याला ही अशी एकमेकाला जोडून घ्यायची आहे. खाली योगपट्टी पण तुम्हाला जोडून घ्यायची आहे. अशी खाली एक कपडा खाली एक कपडा वर ठेवून जोडायचे. परत बाकीचा कपडा गोल करून सगळं आतमध्ये घालायचं. इथं पण शिलाई मारायची आहे. किंवा तुमची ज्या पद्धतीने तुम्ही लावता त्या पद्धतीने पण तुम्ही लावू शकताय. एक्स्ट्रा कपडा एवढा पुढे तर मी कट करून काढलाय तो. आता आपल्याला मी एवढं का दाखवलं तुम्हाला, आपण पुढचा भाग पण आपल्याला 1/2 इंच असा थोडासा क्रॉस कट करायचा आहे. हे बघा, कारण पाठीमागचा
आपण केला आहे तर पुढचा पण थोडा आपण क्रॉस कट केला आहे आणि नंतर गळ्याला पट्ट्या लावून घेतल्या आहेत आणि हे बघा इथं त्याच्यावर आपण आपला मागील भाग ठेवला आणि शोल्डर असा अटॅच केला आहे आणि हा ओपन केला की फिनिशिंग सोबत आपलं शोल्डर कंप्लीट. आता इकडं माझा पाव इंच जास्त आहे तर तो मी कट करून काढला आहे आणि इथं आपल्याला फिनिशिंग शिलाई द्यायची पूर्ण. हे बघा हे आपलं शोल्डर जोडून तयार आहे. हुकाई पट्टी पण मी लावून तयार केली आहे. आता तुम्हासने मागील भाग आणि पुढील भाग असा मी दाखवते ह्याप्रमाणे ठेवायचा. एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून काढायचा आहे. हे बघा ह्या बाजूचं पण बघून घ्या. हे बघा थोडा एक्स्ट्रा आहे तर मी कट करून काढला आणि नंतर आपल्याला बाही अटॅच करायची याला. बाही अटॅच करून झाले. आता आपल्याला सरळ कपडा ठेवून शिलाई मारायची. एक्स्ट्रा धागे कट करून काढायचे आहेत आणि परत आपला फिटिंगची शिलाई करायची आहे. हे बघा माझा शिवून कंप्लीट आहे. हा पुढचा लूक आहे आपला आणि ही फुग्याची बाही आहे. मी ह्याचा पण व्हिडिओ पुढे टाकेलच आणि हा आपला बोटनेक आहे. थँक्यू.